रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात वाढत्या कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले असून अलिबाग शहरासह वरसोली, चेंडे, वेधी, कुर्लुळ, आवास, पायनाड, नागाव आणि रेवदंडा परिसरात वाढत्या नागरी विस्तारामुळे दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे नमूद केले। मात्र तालुक्यात अधिकृत डम्पिंग ग्राउंड नसल्याने कचरा व्यवस्थापनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। मॅंग्रोव्ह क्षेत्रामुळे जागा उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं। नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विशेष बाब म्हणून अलिबाग तालुक्यासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच महसूल, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली। बावनकुळे महसूल मंत्री आणि प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मंत्री आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत आणि माझे सहकारी संजय पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्यांच्या खात्याच्या संदर्भात निगडीत असा एक प्रश्न आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला पण भेडसावणार आहे। पण त्याच्यामध्ये अलिबाग तालुका, रायगड जिल्हा याला 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि हे भाताचं एकेकाळी कोठार होतं। आज BJP सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या, पण रायगड जिल्ह्यामध्ये खारल्यांच्या दुर्लक्षपणामुळे हजारो हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली येऊ शकत नाही आणि खारल्यांनी बंदिस्ती न केल्यामुळे खारेपाटामध्ये मानकुळे असेल, देवण असेल, कुसुंबळे असेल, कुर्डूस असेल, अनेक अलिबाग शहर असेल, हे खारं पाणी गावात आल्यामुळे मॅंग्रोव्ह निर्माण झालेले आहेत आणि मॅंग्रोव्हचे अधिकारी जी मालकीची जमीन आहे त्याच्यावर पण मॅंग्रोव्ह सॅटेलाइटनी दाखवतात। तर या संदर्भात एक बैठक घ्यावी, कारण मॅंग्रोव्ह जगले पाहिजे तशी माणसं पण जगली पाहिजेत। अलिबागला 7 FSI दिलाय, 7 मजली इमारत बांधतात, पण कचरा टाकायला एकही जागा उपलब्ध नाही। तर महसूल मंत्र्यांना मी विनंती केली की पूर्वी या सगळ्या महसूलच्या जमिनी होत्या, पण या सॅटेलाइटमुळे त्या सगळ्या जमिनी आज मॅंग्रोव्ह डिपार्टमेंटमध्ये गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे नागरिकांना भीषण समस्याला तोंड भविष्यात द्यायला लागेल, कारण येणारी लोकसंख्या बिल्डिंग बांधतात सगळे करतात, पण कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। उदाहरणार्थ मी ज्या गावात राहतो त्या गावात पण डम्पिंगचा प्रश्न उपस्थित होता, पण मी या संदर्भात महसूल मंत्र्यांना अधिकार आहेत की त्यांनी नवीन मुंबई विमानतळ करताना राज्य सरकारने जो निर्णय घेतला की मॅंग्रोव्ह त्यांनी अन्य ठिकाणी लावले, तशाच पद्धतीने एक धोरणात्मक निर्णय महसूल मंत्री यांनी घ्यावा।